नमस्कार महाराष्ट्र. मंद्रुप येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. मंद्रुपच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन. आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या मंद्रुप येथील श्रेणी क्रमांक 1 दर्जा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या 6 महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत दवाखान्यासमोर आंदोलन केले. येत्या 4 दिवसाच्या आत येथे डॉक्टरांची नियुक्ती नाही झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांचे 1 तसेच 2 शिपाई यांची पदे 6 महिन्यांपासून रिक्त आहेत. येथील पशुधन विकास अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने येथे विविध पशुधनावर उपचार होत नसल्याने पशुधनाचे हाल होत आहेत. यावेळी शेतकरी कुमठाळे म्हणाले, येथे डॉक्टर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी डॉक्टरकडे जाऊन आपल्या पशुधनाचे उपचार करून घ्यावे लागत आहेत. सध्या 6 महिन्यांपासून आमचे पशुधन विविध आजारातून जात आहे. आम्ही उपचारासाठी येथे आल्यावर येथे कोणीच हजर नसते. येथे वर्णोपचार व सफाईदार पशुवर उपचार करतात, हे धोकादायक आहे. सध्या हत्तूर येथील पशुधन विकास अधिकारी 2 दिवसाआड येत आहेत असे सांगितले जाते, तेव्हा आम्हाला ते कधी दिसले नाहीत. येथे औषधाचा साठा संपल्याचे सांगितले जाते, तर दर महिन्याला औषधाचा साठा येतो तरी किती, कोणते औषध संपले हेही लिहिले जात नाही. केस पेपरसाठी जास्त पैसे मागितले जातात. तसेच सावळा गोंधळ, अंधाधुंद कारभार आहे. येथे कंत्राटदार पद्धतीने 1 डॉक्टर नेमल्याचे सांगितले जाते, तेही येथे उपलब्ध नसतात. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना खासगी डॉक्टरांकडे उपचार करून घेताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे उपचाराअभावी पशुधन दगावत आहे. येत्या 4 दिवसांमध्ये येथे सर्व पदाची नियुक्ती नाही झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकण्यात येईल आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी शेतकरी गोटू बोराळे, मळसिद्ध पुजारी, सोमनाथ देशमुख, शिवशंकर देशमुख, गुरुसिद्ध कुमठाळे, शिवशंकर पुजारी, ओंकार देशमुख, अमोकसिद्ध टेळे, अवधूसिद्ध पुजारी, लिंबन्ना शिंगडगाव, संजय चव्हाण, नितीन खरात, बबलू कुमठाळे, बिरू वनमाने, आप्पासाहेब साठे, सोमनिंग शिंगडगाव तसेच अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.